झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद। उस्मानाबाद धाराशिव शहरात जिजाऊ चौक ते सांजा नाका परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणधारकांचा अखेर दिला बांधकाम विभागाने दणका। हा रस्ता दुरुस्त करण्याविषयी शिवसेना, उभाटाने व शहरवासियांनी अनेक आंदोलने केली होती व गेल्या आठवड्यात तर अनेक विद्यार्थी व शहरवासियांनी देखील या आंदोलनात आक्रोश करून नूतन शाळेसमोर आंदोलन करण्यात आले व गेल्या वर्षी संजीवनी हॉस्पिटलसमोर एका दुचाकीस्वाराला आपला जीवही गमवावा लागला होता। दर पावसाळ्यात या रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचून मुबलक पाणीही साठले जात होते। तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा चौकच्या रस्त्यावर अनेक वाहने व वाहनचालकांनी या खड्ड्यामुळे मणके खराब झाले आहेत। याबाबत सतत आंदोलने होत होती। महाविकास आघाडी व शहरवासियांनी रात्री मेणबत्ती घेऊन मोर्चाही काढला तरी देखील प्रशासन जागे काही होत नव्हते। परंतु गेल्या महिन्यात रस्त्यावरील सर्व अतिक्रमणधारकास अतिक्रमण काढण्याविषयी नोटिसा दिल्या होत्या, परंतु कारवाई मात्र शून्य होती। अखेर गेल्या आठवड्यात 7 ऑगस्ट रोजी शहरातील नागरिक यांनी व शालेय विद्यार्थी यांनी यावेळी बांधकाम प्रशासनाने लेखी काम करण्याविषयी आश्वासन दिले व अखेर आज JCBचा हातोडा घेऊन अतिक्रमण तोडण्यास सुरुवात केली व रस्ता मोकळा केला जात आहे व जनतेकडून लवकरच काम सुरू होईल अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे। मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज या यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। पाहूया शहरातील कारवाई कशी सुरू आहे।